नमस्कार मित्रांनो, मी शुभम मागोळे तुमचं स्वागत करतो CNC शिका अवघ्या 30 दिवसात या कोर्समध्ये. तर मित्रांनो, आज आपण CNC मशीनचं इंट्रोडक्शन बघणार आहोत. 1970च्या दशकात संगणकामुळे सर्वच क्षेत्रात अनेक बदल झाले. त्याचवेळी शास्त्रज्ञांनी आपल्या या इंडस्ट्री एरियामध्ये संगणकाचा वापर कसा करता येईल याचा विचार केला आणि संगणकाच्या मदतीने NC मशीन चालवण्याचा एक प्रयत्न सुरू केला. आज आपण त्याला CNC मशीन या नावाने ओळखतो. CNC म्हणजे कॉम्प्युटर न्यूमेरिकल कंट्रोल होय. तर मित्रांनो, 1970च्या नंतर आपले जे शास्त्रज्ञ होते अगोदर, त्या शास्त्रज्ञांनी आपल्या या इंडस्ट्री एरियामध्ये किंवा आपल्या या जसं की आपण औद्योगिक क्षेत्र म्हणतो मराठीमध्ये, या औद्योगिक क्षेत्रामध्ये आपल्या संगणकाचा वापर कसा करता येईल याचा विचार केला आणि त्याचा यूज केला. तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही बघू शकताय, याला आपण NC म्हणतो, NC मशीन म्हणतो आणि याला हे तरी तुम्हाला आता माहीतच आहे, याला आपण CNC मशीन म्हणतो. तर NC मशीनमध्ये आणि CNC मशीनमध्ये काय फरक आहे ते आपण बघूया. संगणकामुळे NC मशीनमध्ये बदल झाला. आता बघा मित्रांनो, अगोदर जेव्हा NC मशीन होते, ह्या NC मशीनमध्ये आणि आत्ता जे CNC मशीन आहे याच्यामध्ये काय बदल झालं तेच मी तुम्हाला आज सांगणार आहे. तर बघा, कॉम्प्युटरमुळे आपण मशीनमध्ये प्रोग्राम सेव्ह करू शकतो. कॉम्प्युटरच्या स्क्रीनमुळे आपण कोणतीही प्रोग्राम कधीही यूज करू शकतो. मित्रांनो, थोडक्यात सांगायचं म्हणलं तर आता या CNC मशीनला एक कॉम्प्युटर जोडलेला आहे. याच कॉम्प्युटरच्या मदतीने आपण याच्यामध्ये प्रोग्राम सेव्ह करू शकतो. आता स्टोरेज असल्यामुळं आपण त्याच्यामध्ये प्रोग्राम आपण सेव्ह करू शकतो आणि तो प्रोग्राम आपल्याला कधीही यूज करता येईल. आता एक वेळेस तुम्हाला नवीन प्रोग्राम तयार करा आणि ते यूज करा, परत डिलीट करा, असं करायची काही गरज लागणार नाही. तुम्ही एकदमच त्याच्यामध्ये प्रोग्राम सेव्ह करून ठेवू शकताय आणि तेच प्रोग्राम तुम्हाला परत नंतर वापरता येईल. त्याच्यानंतर कामाचा ग्राफ पाहू शकतो. आता कामाचा ग्राफ म्हणजे काय, आपण याच्यामध्ये प्रोग्राम टाकलं आणि ते प्रोग्राम झाल्यानंतर कसं दिसेल हे आपल्याला अगोदरच त्या ग्राफच्या साहाय्याने आपल्याला 2D व्ह्यू बघू शकतो आपण. आता काही मशीन असं ॲडव्हान्स आलेलं आहे, त्याच्यामध्ये 3D व्ह्यूसुद्धा तुम्हाला दिसते. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हटलं की जसं की आपण CAD आणि CAMमध्ये करत आहे आता सध्या, CAD आणि CAMचं कसं आपण ॲडव्हान्समध्ये यूज करून सगळ्या गोष्टी करत आहे, तसंच तुम्हाला त्या मशीनमध्ये ते अगोदरच जॉब झाल्यानंतर कसं दिसेल हे तुम्हाला अगोदरच समजेल. कुठं काय टूल डॅश होणार आहे का, टूल कसं मुवमेंट करणार, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला अगोदरच तुम्हाला सिम्युलेशन किंवा सिम्युलेटच्या साहाय्याने बघता येईल आणि नंतर तुम्हाला तेच प्रोग्राम रन करता येईल. हे तुम्हाला ॲडव्हान्स ह्याच्यामध्ये ॲड करण्यात आला. कोणत्याही प्रोग्राममध्ये बदल करणे, डिलीट करणे हे संगणकामुळे सोपे झाले. मित्रांनो, जसे की मी तुम्हाला सांगितलं, ह्याच्यामध्ये आपल्याला प्रोग्राम भरता येते, प्रोग्राम सेव्ह करता येते. तसंच आपण भरलेल्या प्रोग्राममध्ये जर काय चेंजेस करायचं असेल, काय चुकलेलं असेल, त्याला काय मॉडिफाय करायचं असेल, अल्टर करायचं असेल, एडिट करायचं असेल, हे सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आपण करू शकतो. का करू शकतो? कारण त्याच्यामध्ये कॉम्प्युटर लावलेला आहे. म्हणजे सांगायचं उद्देश एवढंच आहे की NC आणि CNCमध्ये काय फरक आहे आणि आपण CNCमध्ये काय करू शकतो, त्या कॉम्प्युटरची मदत घेऊन आपल्याला काय करता येईल हेच आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत आहोत. यासाठी विविध क्षेत्रात CNC मशीनचा वापर केला जात आहे. म्हणून मित्रांनो, जास्तीत जास्त CNC मशीनचा यूज करण्यात येत आहे. तर ह्याच्या अगोदर जेव्हा मॅन्युअली मशीन होते, आता थोडक्यात मी तुम्हाला सांगतो, NCच्या अगोदर म्हणजे NC जेव्हा आली त्याच्या अगोदर जेव्हा मॅन्युअल मशीन होते, मॅन्युअल मशीनमध्ये साधं ॲक्सिससुद्धा किती मुवमेंट होणार आहे किंवा किती मायक्रोनमध्ये ते हालचाल करत आहे हे अगोदर एवढंसुद्धा दिसत नव्हतं. मशीनला NC केले, NC मशीनला CNC केले. आपण पुढं जाऊन अजून डेव्हलपमेंट ऑफ CNC मशीनमध्ये शिकणार आहे, कसं स्टेपनं वाढत गेलेलं आहे ते पण आपल्याला या कोर्समध्ये ते आपण पॉईंट घेतलेला आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने ह्या CNC मशीनचा हा एक इंट्रोडक्शन होता. ठीक आहे. धन्यवाद.